कामगिरीसाठी ज्या फलंदाजानं चांगलं योगदान दिलंय तो फलंदाज स्ट्राईक एंडला 12 बोराडे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज आनंद जोशी. तर गोलंदाज सज्ज होतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सातत्याने जाणे चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली आहे. तो कोमल राईट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली, चेंडूला फटका फसला, क्षेत्ररक्षक आहेत आणि मोठ्या विकेटचं पतन होतं. फलंदाज 12 बोराडे बॅक टू पॅव्हिलियन. धन्यवाद मंगेश भंडारी. तर बघा विकेट प्राप्त केले गोलंदाज आपण पाहतोय कोमलला, मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतोय निरंकार भोईर. या क्षेत्ररक्षकाचा या विकेटसाठी फार मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा असेल, कारण अतिशय चांगल्या पद्धतीने झेल टिपला, मागे सरकून शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर हटू दिली नाही या क्षेत्ररक्षकानं आणि महत्त्वाचा गडी बाद करण्यात गोलंदाज कोमलला त्या क्षेत्ररक्षकांनी साथ दिली आहे आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळवलं होतं गोलंदाज कोमलला. 0 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय. मोठा धक्का दिलाय गोलंदाज कोमलनं, कारण संघनायक ज्यावेळेस तुमच्यावर विश्वास दाखवत असतो त्यावेळेस कामगिरी चांगल्या पद्धतीने करण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आलेली असते. ती जबाबदारी संघनायक सुनील भोईरला सोपवली. ती जबाबदारी पहिल्या चेंडूवर अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाज कोमलनं पार पाडली आहे. 0 या धावसंख्येवर पहिल्या विकेटचं पतन होतं. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज आनंद जोशी. सन्मान दिला चेंडूला, फक्त ऑफ साईडला खेळतायत, दिशा दिली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नवापाडा संघाचे 2 फलंदाज कशा पद्धतीने पॉवर प्लेचा योग्य वापर करतायत, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजावर दर्पण असतं, फलंदाजांना संधी असते, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असते, ते मर्यादेला झुगारून इथं कोमल गोलंदाजी करतात. मात्र फलंदाज ती संधी साधतील का? ऑन साईडला सुरेख फटका आपण पाहतोय. फलंदाजाला थांबवणं कठीण जातंय. फलंदाज आपण पाहतोय संदीप म्हात्रेच्या बॅट मध्ये येतोय तो गगनभेदी बाहुबली षटकार. तर आदरणीय दिनेशदादा ठाणगे यांचं व्यासपीठावर आगमन झालं. आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला. तदनंतर आपण पाहिलं 1 धाव आली आणि तिथून मात्र जर विचार केला तर संदीप म्हात्रे चांगली फलंदाजी करतायत, चांगली गोलंदाजी, अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला जातो. कमबॅक करणं अतिशय चांगल्या पद्धतीने जाणतोय गोलंदाज कोमल, कारण या स्पर्धेचा आजच्या दिवसाचा जर विचार केला तर सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून उल्लेख करावा लागेल गोलंदाज कोमल. या गोलंदाजाचा निर्धाव चेंडूची समाप्ती होते, चांगली गोलंदाजी, षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज कोमलनं चांगल्या पद्धतीने इथं कमबॅक केलाय. राईट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुटला गेले, सुरेख फटका आपण पाहतोय. फलंदाज संदीप म्हात्रेच्या बॅटमधनं चेंडू थांबणार नाहीये, सीमारेषेच्या बाहेर फरार. फलंदाज संदीप म्हात्रेच्या बॅटमधनं येतोय तो दणदणीत खणखणीत चौकार. ठाणगे आमचे आयोजक आदरणीय राजू शेठ भोईर यांचे जावई आहेत, तर त्यांचं आम्ही व्यासपीठावर सहर्ष स्वागत करतोय. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला जातोय गोलंदाज कोमलच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. या षटकाचा जर विचार केला तर कोमलनं धावा खर्च केल्यात 11. मात्र एक जमेची बाजू असेल, ज्या फलंदाजानं आजच्या दिवसात अतिशय चांगली फलंदाजी केली, कठीण प्रसंगी आपल्या संघाला सावरलं, त्या फलंदाजाला मात्र लवकर बाद केले तर गोलंदाज कोमलनं. बाळा बोराडेसारखा फलंदाजाला बाद केल्यानंतर मात्र इथून दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये 3 गोलंदाज कशा पद्धतीने कामगिरी करतील आणि खेळपट्टीवरील हे 2 फलंदाज आणि येणारे फलंदाज आपल्या संघाच्या डावाला कशा पद्धतीने आकार देतील आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर नवापाडा संघाची धावसंख्या किती असेल हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. कारण पहिलं षटक नावावर राहिलंय तर नवापाडा संघाच्या 11 धावा आल्यात, 1 गडी बाद झालाय. मात्र इथून संघनायक स्वतः जबाबदारी उचलून गोलंदाजी करतील का ते पाहावं लागेल. सुनील भोईर स्वतः संघनायक आलेत,
एक फिरकी गोलंदाज, डावकुरे गोलंदाज. इथून मात्र कसपणाला लावावा लागेल. अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधून या गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल, कारण हा सामना दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचा असेल. हा सामना जिंकला तर दोन संघांमध्ये एक संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सलामीचे फलंदाज आनंद जोशी, सुनील भोईर, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव येते धाव फलकावर. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. इथं मात्र बॅकिंग चांगल्या पद्धतीने केली जाते. तोपर्यंत 2 धावा येतात धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 13 वर. 13 धावा आपण पाहतो धाव फलकावर. षटक क्रमांक मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर आनंद नक्कीच आक्रमणाला सुरुवात करतोय, कारण आनंद यांना माहित आहे पिसिवली संघ एक बलाढ्य संघ, त्या संघासमोर कमीत कमी 40 ते 45 धावा तरी 4 षटकांमध्ये यायलाच हव्यात. त्याच पद्धतीने वाटचाल करताना दिसतात सलामीचे फलंदाज आनंद जोशी. स्ट्राईक एंडला सुनील भोईर, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून होम साईडला खेळतात. नंदू भोईर येतात चेंडू खाली. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू फेक केली जाते. तोपर्यंत मात्र आनंद माघारी परतले सुरक्षित. आनंद यांनी पाहिलं क्षेत्ररक्षकांनी चेंडू उचललाय. चेंडू फेक केली जाते. धोका संभवत होता. तोपर्यंत फलंदाज सुरक्षित पोहोचलेत. तोपर्यंत इथं मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये गोलंदाज सुनील भोईरनं धावा खर्च केल्यात फक्त 3. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा तयार. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. इथं मोठा फटका आलाय. मात्र झेल होईल का पाहायचंय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. फलंदाज संदीप म्हात्रेच्या बॅट मध्ये येतोय तो षटकार. माघारी परतल्यानंतर मात्र संदीप आणि आनंद ही जोडी चांगल्या पद्धतीने फलंदाजी करते. बॅकफुटला जाऊन सुरेख फटका आपण पाहतो. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आपण पाहतो पिसिवली संघाचे अरुण यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. कदाचित चेंडू जर व्यवस्थित ग्रीप झाला नसता, हातून निसटला असता तर कदाचित चौकारी जाऊ शकला असता. आपल्या संघासाठी महत्वाच्या 3 धावा या क्षेत्ररक्षकाने वाचवल्यात. धावा आपण पाहतो धाव फलकावर 21 धावा. इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न दिसतोय. संधी होती मात्र ती संधी गमावली आहे. चांगल्या पद्धतीने लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव येते धाव फलकावर. संधी आली होती चालून पिसवली संघाला. संदीप म्हात्रे सारखा फलंदाज कदाचित धावचिती झाला असता, मात्र ती संधी साधता येत नाहीये ती पिसवली संघाला. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 22 वर. 4 षटकांचा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा असेल. इथून जिंकलात तर 2 संघांमध्ये एक संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल. इथून हरलात तर मात्र या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर व्हावं लागेल. सुनील भोईर, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळतात. चांगला फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलतात निरंकार. दुसऱ्या धावेसाठी मात्र इथं नकार दिलाय सहकार्यानं. तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. पाणी घेऊन जा. यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या जावयांचा सत्कार करायचा आहे. आदरणीय दिनेश टानके यांचा सन्मान करायचा आहे. बघा जावयांच्या सासऱ्यांच्या हस्ते जावयांचा इथं सन्मान केला जातोय की नक्कीच अभिमानाची बाब असेल. स्पर्धेसाठी त्यांनी हजेरी लावली आहे तर इथं त्यांचा सन्मान केला जातोय. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आमचे 2 पंच सुभाष पाटील संदम आणि शशांक पाटील संदम यांच्या माध्यमातून पंच म्हणून अतिशय चांगली कामगिरी
या आजच्या दिवसात संपूर्ण सामन्यामध्ये आत्तापर्यंत राहिली आहे. आणि आमचे गुणलेखक अशोक पाटील फडकेपाडा अतिशय चांगली कामगिरी गुणलेखक म्हणून त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. आमचे समालोचक सहकारी मित्र भागेश मात्रे भाल यांचं अतिशय चांगलं समालोचन आपण ऐकलं. आणि GTCच्या माध्यमातून आपण आमचे गणेश भगत आणि सुनील भोईर यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं प्रक्षेपण या स्पर्धेचं आपण पाहिलं. आणि DJ मंगेश भंडारी यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं सुमधुर संगीत आपण ऐकलं. तर सर्वांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणातून आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. 2 षटकांचा खेळ इथं संपलाय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 23 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या पहिल्या षटकात धावा आल्या 11. दुसऱ्या षटकात धावा आल्या 12. 2 षटकांमध्ये धावा आपण पाहतो 23. 2 षटकाचा अजूनही खेळ शिल्लक असेल. इथून मात्र 2 फलंदाज संदीप म्हात्रे आणि आनंद जोशी तयार. गोलंदाज सज्ज होत आहेत. निलेश ऑन साईडला खेळतात. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत सुनील भोईर. झेल सुटलाय मात्र अतिशय चांगला प्रयत्न सीमारेषेवर त्यांच्या माध्यमातून केला जातोय. तोपर्यंत इथे येत आहेत त्या धावा 2. तर पिसुली संघाच्या गोलंदाजांना संधी असेल. नरेश बारकू भोईर यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 2100 रुपयाचं पारितोषिक असेल. निलेश दिशा दिली बघा किती चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली जाते. फलंदाज संदीप म्हात्रेच्या बॅटमधून येतोय तो चौकार. मागच्या चेंडूवर आल्या 2 धावा. तदनंतर आपण पाहिलं चौकार येतोय. 2 चेंडूंमध्ये तब्बल 6 धावा येत आहेत. धावफलकावर एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 29 धावा. एक चांगली धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. कारण 4 षटकांचा सामना आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना सध्याच्या स्थितीचा जर विचार केला तर नवापाडा संघ अतिशय चांगल्या स्थितीमध्ये 29 धावा आपण पाहतो धावफलकावर. इथून मात्र कमबॅक करावं लागेल गोलंदाज निलेशला. कारण फलंदाजी चांगली होते ती संदीप म्हात्रे आणि आनंद जोशीच्या माध्यमातून. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून समोर खेळता सुनील भोईर आले. चेंडू उचलतायत का पाहायचं. उचलताय. चेंडू फेक केली जाते. इथे मात्र कदाचित जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित धावचिती झाले असते. फलंदाज आनंद सुरक्षित पोहोचले. तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलकावर धावसंख्या पोहोचते ती 31 वर. तिसरं षटक मार्गस्थ असताना 31 धावा आपण पाहतो धावफलकावर. 4 षटकांची लढत आणि नाणेफेक जिंकली होती ती पिसुली संघाने. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते नवापाडा संघाला. नवापाडा संघानं आत्ताच्या स्थितीपर्यंत पाहिलं तर नक्कीच चांगली फलंदाजी केली आहे. कारण बाळा बोराडे बाद झाल्यानंतर मात्र जबाबदारी उचलून इथं फलंदाजी केली जाते. मोठा फटका आलाय. फलंदाज संदीप म्हात्रे इज ऑन फायर. 6 धावा. 6 इथे मात्र संघनायकाने चर्चा केली गोलंदाजाशी कशा पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. संदीप म्हात्रे अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात. आनंद यांची चांगली साथ त्यांना लाभते. 37 धावा आपण पाहतो धावफलकावर. बॅकफुटला गेले. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर श्रीपतदादा म्हात्रे यांना आपण पाहतोय. श्रीपतदादा भोईर यांना आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते 38 वर. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं श्रीपतदादा भोईर. 12 चेंडूंमध्ये 33 धावांची विस्फोटक फलंदाजी साकारली. तो फलंदाज संदीप म्हात्रे अजूनही खेळपट्टीवर. एकाती फलंदाजी धुवाधार फलंदाजी आपण पाहतो फलंदाज संदीप म्हात्रेच्या माध्यमातून. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 38 धावा. निलेश राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र मोठा फटका आलाय. मात्र फटका फसलाय. नंदू भोईर चेंडू खाली. कोणती चूक होत नाहीये आणि फलंदाजाला मात्र इथं माघारी
बघा 0 धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला. तदनंतर आपण पाहिलं आनंद आणि संदीप यांच्या माध्यमातून दुसऱ्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी, अतिशय महत्त्वाची भागीदारी. संघ अडचणीत होता, मुख्य फलंदाज लवकर बाद झाला. तदनंतर मात्र आनंद आणि संदीप या दोन फलंदाजांनी अक्षरशः एक हाती फलंदाजी करून संघाच्या डावाला आकार दिला, संघाला सावरलं आणि दुसऱ्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी आपण संदीप आणि आनंद या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिली. तर 2 बाद धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 38 धावा. शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये संघनायक सुनील भोईरनं पाचारण केलं. गोलंदाज नंदू भोईरला इथं मात्र जबाबदारीचं भान ठेवून योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. ती गोलंदाज नंदू भोईरला. दुसऱ्या बाजूने जर विचार केला नवापाडा संघ अतिशय चांगल्या स्थितीमध्ये. एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 38 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. संदीप सलामीला आलेला संदीप आपण पाहतोय हा फलंदाज आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सतीश नंदू भोईर राईट मोर विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला मात्र इथं चकवलंय क्षेत्ररक्षकाला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू त्याच्या अवाक्याच्या बाहेर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. येतोय तो चौकार. फलंदाज संदीप म्हात्रेच्या बॅटमधनं नंदू भोईर पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला खेळतात. चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल केला जातोय. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच दोन्ही फलंदाज प्रयत्न करतील. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचले तोपर्यंत 2 धावा येत आहेत धाव फलकावर. इथं मात्र संघनायकाची चिंता वाढली ती पिसुली संघाच्या, कारण 3 षटकांमध्ये धावा आपण पाहिल्या 38 आणि शेवटच्या षटकामध्ये एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 44. नंदू भोईर राईट मोर द विकेट. ऑन साइडला सुरेख फटका आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय आणि फलंदाज संदीप म्हात्रेच्या बॅट मधनं येतोय तो गगनभेदी षटकार. 6 धावा. अर्धशतक धाव फलकावर लागते ते नवापाडा संघाची धावसंख्या 50 आणि त्या 50 धावांमध्ये वैयक्तिक 45 या धावसंख्येवर खेळतोय फलंदाज संदीप म्हात्रे. 15 चेंडूंमध्ये फक्त 15 चेंडूंचा सामना केला आणि विस्फोटक अशी फलंदाजी आपण पाहतो. ते 45 धावाची वादळी खेळी या फलंदाजानं साकारली. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला 50 धावा आपण पाहतो धाव फलकावर. शेवटचे षटक मार्गस्थ असताना या हाणामारीच्या षटकामध्ये संदीप म्हात्रे अतिशय चांगली फलंदाजी करतोय. 2022 मधलं नक्कीच अशोक पाटील सांगतात त्या पद्धतीने पहिलं अर्धशतक ठोकेल का हा फलंदाज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू नो मॅच लाईनमध्ये ट्रॅव्हल केला जातो. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. दुसऱ्या धावेसाठी संदीप पुढे सरकले आणि पाहता पाहता दुसरी धाव येते धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 52 वर. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील आणि वैयक्तिक 47 या धावसंख्येवर खेळतोय फलंदाज. संघाची धावसंख्या 52 आणि महत्वाचा वाटा उचललाय तो 47 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय फलंदाज संदीप म्हात्रे. कशा पद्धतीनं हा फलंदाज फलंदाजी करतो या 47 धावांवरनं तुम्ही अंदाज बांधू शकता. संघाची धावसंख्या 52 आणि त्या 52 धावसंख्येमध्ये वैयक्तिक 47 धावा आपण पाहतो फलंदाज संदीप म्हात्रेच्या बॅटमधनं आल्यात. नंदू भोईर राईट मोर द विकेट. इथे मात्र संत गतीने चेंडू हाताळाय संभ्रमात पाडलाय. संघर्ष करायला भाग पाडतोय गोलंदाज नंदू भोईर. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 1 चेंडू शिल्लक असेल. या चेंडूवर एक मोठा फटका अर्धशतक येईल ते या धावफलकावर आणि संघाची धावसंख्या सुद्धा वाढेल. मात्र प्रयत्न करावा लागेल या फलंदाजाला. अतिशय चांगली फलंदाजी नंदू भोईर राईट मोर द विकेट. मोठा फटका आलाय. झेल की षटकार ते पाहायचंय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात
मात्र शेवटच्या चेंडूवर गोलंदाज नंदू भोईरने केलाय तो गडी बाद. फलंदाज संदीप 18 चेंडूंमध्ये ताबडतोब 47 धावांची विस्फोटक फलंदाजी साकारली. तो फलंदाज शेवटच्या चेंडूवर मात्र बाद झाला. हरकत नाहीये. धावा कुठल्या त्या 52 आणि त्या 52 धावांमध्ये 47 धावांची एक विस्फोटक खेळी साकारली ती फलंदाज संदीप म्हात्रेनं. आणि या 53 धावांचा लक्षाचा पाठलाग पिसोली संघ कशा पद्धतीने करेल हे ऐकूया. आमचे सहकारी समालोचक भालगावचा एक गोड आवाज भागेश म्हात्रे यांना आपण ऐकूया. थँक्यू पंडितजी पाटील सर. आजच्या दिवसातला नक्कीच हा शेवटचा सामना ज्या ठिकाणी दोन्ही टीम्स एकमेकाच्या विरोधामध्ये होत्या. पिसिवली टीम बघितली गेली तर फिल्डिंग करत होती कारण टीमने टॉस जिंकला होता, फिल्डिंगचा डिसिजन घेतला होता आणि बॅटिंग करत असताना 54 धावसंख्या त्या ठिकाणी आपण जर बघितल्या गेल्या तर आराखडा या मैदानामध्ये नक्कीच रचला गेला, ज्या ठिकाणी बनवल्या गेल्या त्या ठिकाणी 52 आणि माफ करा 53 धावसंख्येचं टार्गेट त्या ठिकाणी आता ठेवलं गेलं. ती म्हणजेच टीम पिसवली क्रिकेट संघासमोर सुनील आणि कोमल ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेले. आता रणनीती थोडीशी चेंज केली गेली आहे कारण पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं गेलं तर कोमल तर स्ट्रायकर एंडवरती होते परंतु त्याच्या जोडीला आपण जर पाहिलं गेलं तर निलेशला पाठवलं जायचं, परंतु आता आघाडीला कोणाला पाठवलं गेलं आहे तर सुनील भोईरला. कारण त्यांनाही माहिती टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन जर म्हटलं गेलं तर अनेक वेळा लीडिंग ऑफ द फ्रंट भूमिका ही कॅप्टनला बजावावीच लागते. त्या अनुषंगाने जास्त धावसंख्या आहेत. मागच्या 2 मॅचमध्ये तुम्ही पाहिलं गेलं तर 38चं टार्गेट होतं, 39चं टार्गेट होतं, परंतु या मॅचमध्ये अक्षरशः 50 धावसंख्या त्या ठिकाणी टार्गेटसाठी ठेवल्या गेल्या. आणि उल्लेखनीय कामगिरी काय राहिली, नंदू याने नक्कीच कॅच तर घेतली गेली परंतु तोपर्यंत जर पाहिलं गेलं तर एक फलंदाज अगदी विध्वंसक झाला होता, तो म्हणजे संदीप म्हात्रे नावाचा नक्कीच फलंदाज. आणि त्यांनी विध्वंसक नक्कीच खेळी केली गेली, ज्या खेळीमध्ये 4 षटकारांचा समावेश, 3 चौकारांचा समावेश आणि एकंदरीत 18 चेंडू नक्कीच त्याने फेस केले गेले आणि 47 धावसंख्या या धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान त्यांनी आपल्या टीमसाठी दिलं. आजच्या या दिवसामध्ये ना तुम्हाला बाला बोराडेच्या नावावरती 2 चौकार हॅट्रिक नक्कीच पाहायला मिळाल्या, ज्या बाला बोराडे याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. परंतु याही इतिहासाची नोंद होईल जर 3 धावसंख्या बनवल्या असत्या ना तर कदाचित या स्पर्धेमधला अर्धशतक खेळणारा हा पहिला गडी झाला असता. परंतु 47 धावसंख्या नक्कीच या शेवटच्या मॅचमध्ये जिथे अस्तित्वाची लढत आहे, नेट टू नेट फाईट आहे आणि डॉमिनेट करणारी नक्कीच ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते, जिथे टीम पिसवली क्रिकेट संघ लढतीये ती म्हणजेच टीम मोठा गाव समोर. इथनं चांगली रंगेल ही नक्कीच मॅच. ज्या ठिकाणी पिसवली टीमचा जर विचार केला गेला तर हेही विसरून चालणार नाही की 5 षटकामध्ये त्यांनी 70 धावसंख्या बनवल्या. म्हणजेच ही टीमना धावसंख्या बनवण्याचं धाडस आणि मानस ठेवते. परंतु आता मेन मुख्य अस्त्र काय असतं की ज्या वेळेला तुम्ही एखादी तलवार मॅनामध्ये ठेवता तर तिला गंज लागतो, परंतु तिला जर वार खेचायचा असेल ना तर तिला मॅनामधनं काढावा लागतो आणि तोच वार सुनील भोईरच्या माध्यमातून होईल का. यावेळेला पहिलाच बॉल कोमलसाठी आकुटप्पाचा बॉल होता, ऑन साईडला क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता, परंतु पडल्यानंतर थोडंसं राईज केलं गेलं चेंडूला, ज्या ठिकाणी गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी टीम नवापाडाच्या माध्यमातून नक्की सतीश आपल्याला पाहायला मिळतोय. सतीशकडे हे पहिलं षटक आहे आणि लागोपाठच्या 3 विकेटसाठी 3 षटकारांसाठी आणि चौकारांसाठी कॅच प्राईज आहे. हे बोलला दुसरा बॉल त्या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने खेळता डायरेक्ट हिटचा प्रयत्न, फेकी थोडीशी स्वेर आली गेली आणि दरम्यान एक धावसंख्या त्या ठिकाणी कंप्लीट त्या ठिकाणी करत असताना तर षटकार आणि चौकारांसाठी नक्कीच कॅच प्राईज आहे.
2100 रुपयाचं नरेशजी बारकू भोईर नक्की ज्यांच्याकडनं लागोपाठचे 3 चौकार किंवा लागोपाठचे 3 षटकार कोणत्या फलंदाजाच्या बाटमधनं येतात तर त्यांच्यासाठी 2100 रुपयाचं हे तब्बल कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल. 53चं टार्गेट होतं. पहिला बॉल डॉट आला, त्याच्यानंतर आली सिंगल, म्हणजे 24 बॉलमध्ये 53 धावसंख्या बनवायच्या होत्या, म्हणजे अजून 22 बॉल शिल्लक असतील आणि बनवावे लागतील, त्या म्हणजेच 52 धावसंख्या बॅटिंग करणारा टीम पिसवली क्रिकेट संघाला. ही मॅच लवकर सुटणारी नाही आहे, कारण त्यांना ही माहिती आहे की ही मॅच अशोकदादा कशी असेल माहिती आहे या दोन्ही टीमसाठी. जशी आपण एखाद्या नक्कीच दुकानातनं मधाची बॉटल आणावी, त्याच्यामध्ये बोट टाकावा, तो चाकावा आणि जशा प्रकारे तो गोड लागावा ना, तशाच प्रकारे ही मॅच असेल. यावेळेला अँगल चेंज केला गेला, कट केला गेला, इनफिल्डच्या अगदी जवळून हा बॉल काढला गेलाय. डिपिच कव्हर पॉईंटला खूपच वेगाने आउटफील्डच्या माध्यमातून हा चेंडू फरार आणि सुनील भोईरच्या मॅटमधनं हा पहिला तडाखा चौकार. आपल्या तलवारीमधला पहिला वार तर खेचला गेलाय सुनील भोईरने, कारण त्याच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. त्यालाही माहिती आहे 53 धावांचं टार्गेट आहे. 2 मॅचमध्ये नक्कीच खूप कमी धावसंख्या आल्या, परंतु 70 धावसंख्या पहिल्या मॅचमध्ये का बनवल्या गेल्या हे सांगत असताना सुनील भोईर यावेळेला ऑप्शनवरती बॉल, त्या ठिकाणी वाईटचा इशाराचा नक्कीच पंचाचा आमच्याकडे येईल, कारण आउटसाईड जास्त ऑप्शनचा नक्कीच हा चेंडू होता. त्या ठिकाणी पंच आमच्याकडे वळले गेले आणि सांगत असताना सुभाषजी पाटील सर की हा वाईट बॉल. पंचांचे हात अवंतर होते. टीमची धावसंख्या नक्कीच 1ने पुढे सरकत असताना आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे त्या ठिकाणी स्कोरवरती तब्बल, जिथे बॅटिंग घेते टीम पिसवली आणि जोडती आहे धावसंख्या 7. एक पहिल्या बॉलवरती जो आत्मविश्वास आला होता ना, त्या आत्मविश्वासाला तोडण्याचं काम सुनील भोईरने खऱ्या अर्थाने केलं गेलं, कारण स्ट्राईक रोटेट झाली, जिथे अनिल कोमल नक्कीच हिरवळे होते त्यांच्याकडनं स्ट्राईक होती, त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट केली गेली आणि दुसऱ्या नक्कीच विकेटसाठी ज्या ठिकाणी आपण जर पाहिली गेली ना, तर पहिल्या मॅचमध्ये 44 धावसंख्येची नक्कीच याच जोडीमध्ये पार्टनरशिप झाली होती आणि तीच पार्टनरशिप आता या मॅचमध्ये त्या ठिकाणी बिल्डअप करतील का सुनील आणि कोमल फलंदाज. एक चौकार आला, टीमची धावसंख्या 7, व्हाईट बॉल आला, त्याच्यावरती सिंगल आली गेली आणि हा बॉल टाकण्यासाठी सज्ज. अकुटप्पाचा बॉल पुल करायचा होता, पुढे आले होते, स्टेट ऑन द ग्राउंड नक्कीच त्यांना खेळायचं होतं, परंतु गती लवकर पीक केली गेली, कारण ज्या वेळेला त्यांची पावलं पुढे आली होती फटका खेळण्यासाठी त्यावेळेला जाणलं गेलं की अकुटप्पाच्या बॉलवरती जर राईस थोडासा बाउन्स दिला गेला ना, तर कदाचित बॉल बॅटच्या संपर्कात येणार नाही. हाच प्रश्नचिन्ह त्यांच्या मनामध्ये होता, जिथे गोलंदाज संतोष म्हात्रे पाहायला मिळाले आणि अखेरकार हा 4था चेंडू, त्या ठिकाणी 5वा चेंडू नक्कीच फेकत असताना डॉट. टीमची धावसंख्या त्या ठिकाणी 7 आहे, लक्ष आहे 53 धावसंख्येचं. मग फक्त 4 चेंडू समाप्त झाल्यात. बहुत यार एवढा उचलला गेला फटका, फील्डच्या वरून काढला गेला, एलिव्हेशन सुरेखरित्या पाहायला मिळालं. लॉंग ऑफला फिल्डर नव्हते, मिड ऑफला फिल्डर होते, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑफ सी मारेशी पार. कोमलच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. ना की व्हेरिएशन इज अ मेन पार्ट ऑफ क्रिकेट लाईफ. तुमच्याकडे ना बदलाव पाहिजे, तुमच्या गोलंदाजीवरती असो, तुमच्या फलंदाजीवरती असो, तुमच्या क्षेत्ररक्षणामध्ये असो, तुमच्याकडे ना जर बदलाव असला ना तर तुमच्यामध्ये अनेक सारे बदलाव होत असतात. आता जर खेळीचा विचार केला गेला तर पिसिलवी टीमने काय बदलाव केला, जी त्यांची आघाडीची जोडी होती कोमलच्या आधी आघाडीला जे यायचे त्यांना थोडेसे मागे ठेवले गेले, जिथे फलंदाज यायचे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर विनोद भोईर यायचे, परंतु सुनीलला ना आता त्यांनी आघाडीला पाठवले गेले. का तर पहिल्या या दुसऱ्या षटकामध्ये जर जास्त धावसंख्या आल्या तर कदाचित आपण 2 ओव्हरमध्ये या मॅचच्या एंडपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो, परंतु ही मॅच ना लवकर संपणारी नाही आहे, कारण पहिले षटक हाताळले संतोष म्हात्रे यांनी. फक्त धावसंख्या ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर टीम खेळते पिसवली, तिच्या अगेन्स्ट खेळत असताना धावसंख्या फक्त 11 खर्च केल्या, म्हणजेच 53 धावसंख्येचं टार्गेट त्या ठिकाणी होतं. आता 18 चेंडू नक्कीच समाप्त होणं बाकी असेल आणि विचार जर केला तर धावसंख्या 42 अजून बनवाव्या लागतील त्या ठिकाणी टीम पिसवली क्रिकेट संघाला. दुसऱ्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये इन्व्हाइट केले गेले गोलंदाज, त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर दुसऱ्या षटकासाठी त्याचा वापर केला गेला आहे. गोलंदाज टीम नवापाडाच्या माध्यमातून पुष्कर काठे ओ द विकेटने डावखुरीच्या फलंदाजासाठी यावेळेला खेचायचा प्रयत्न होता, जवळून उंची दिली गेली, फ्लाईट दिली गेली आणि वॉटर डिलिव्हरी, मॅग्निफिशियंट डिलिव्हरी होती. आणि ज्या अर्थाने आपण पाहिलं गेलं ना तर डावखुरे आताच्या फलंदाजीसाठी ना आता बेनिफिट आहे, कारण हवेचा वेग पाहायला गेला तर त्याच्यासाठी पोषक आहे, परंतु ते फटके ना आता खेळावे लागतील. आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हटलं गेलं ना तर सुनील भोईरचा हा सिग्नेचर स्ट्रोक, हा स्ट्रॉंग झोन आहे.
यावरील सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु घरंगळत हा बॉल अगदी यष्टीरक्षकाच्या जवळ. दैव बलवंत आहे, ज्या ठिकाणी अगदी फुल्ल लाईन चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. परंतु आता या मॅचमध्ये काय उरलं माहिती आहे की 53 धावसंख्येचं संरक्षण टीम नवापाड्याला करायचं आहे. 53 धावसंख्या बनवायच्या आहेत. अनेक सागऱ्या प्रेक्षक वर्गांना ही वाटलं असेल की पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, 42 बनवायच्या आहेत, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये जर 5 या 6 धावसंख्येचं षटक राहिलं ना त्या ठिकाणी पुष्कर काठेंचं, तर थोडासा कठीण नक्कीच खेळ क्रिकेटचा होईल टीम पिसवलीसाठी. म्हणून एखादा मोठा फटका पाहिजे टीम पिसवलीसाठी. यावेळेला लो फोटोज अटेम्प्ट केलाय, ऑफसाईडला ड्राईव्ह करत असताना ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान पायाच्या साईने अडवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न होतोय सक्सेसफुल. 5-2 धावसंख्या तर कंप्लीट झाल्यात, परंतु बॉल अडवून त्या ठिकाणी फायदा नव्हता. खूप दूरवरती नक्कीच खेळाडू आपल्याला पाहायला मिळालं, परंतु चौकार अडवून नक्कीच मिळालं काय तेच या ठिकाणी कळणं थोडंसं भाग आहे. म्हणजे तेल गेलं, तूप गेलं आणि हाती राहिलं थोपाडणं. कारण बॉल पायाच्या साह्याने त्याने अडवला तर गेला, परंतु पायाच्या साह्याने बॉल अगदी सीमारेषा आतमध्येच राहिला. परंतु तब्बल त्या 4 धावसंख्या सुनील भोईर आणि कोमळ यांच्याकडे वेळ होता आणि त्या गुड रनिंग बिटवीन द विकेटने या 4 धावसंख्या मोजल्यासुद्धा गेल्या. आता सुनीलला विचार पडला असेल की या बॉलवर चौकार मिळाला असतं तर बरं झालं असतं, नुसतीच माझी कसरत झाली. कारण 4 धावसंख्या धावले गेले. नक्कीच 4ने टीमची धावसंख्या वाढते. टीमची धावसंख्या त्या ठिकाणी पोचत असताना जिथे स्कोरबोर्ड त्या ठिकाणी आमच्या अशोकजी पाटील यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये रंगवत असताना टीमची धावसंख्या 15. या वेळेला रूम बनवली होती, हाईट फॅक्टर जास्त होतं. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा नक्कीच पंचांचा त्या ठिकाणी पुष्कर काठी यांना, कारण हाईट फॅक्टर जास्त होतं. अगदी पाहिलं गेलं नंतर परफ्यूम डिलिव्हरी, जसा एखादा बॉल नक्कीच हाईट फॅक्टर बाहून जास्त घेतो, अगदी तो नाकाजवळून जातो आणि त्याचा वास आपल्याला येतो ना, त्याला म्हणतात परफ्यूम डिलिव्हरी. ही परफ्यूम डिलिव्हरी होती पुष्कर काठी यांची. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचाच्या माध्यमातून ओ द विकेट. फटका चांगला आहे, डीपिच कव्हर पॉईंटला खूपच वेगाने हा बॉल तुम्हाला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती आणि बॉल सरळ फेकून दिला. डीपिच कव्हर सी मारेशे पार. सुनील भोईरचा प्रहार देऊन जाईल धावा 4 आणि हा चौकार. त्यांची पूजा फार कमी माणसं करतात, पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एकही मंदिर नाही, परंतु कोट्यावधी माणसं त्यांची पूजा करतात. ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत DJ मंगेश यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. अजूनही 34 शिखरात 13 चेंडू शिल्लक. यावेळेला फटका चांगला आहे, लॉंग ऑफला त्या ठिकाणी फिल्डिंग नक्कीच करतील. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान माफ करा, हा बॉल आला उचलतात फेकतात तोपर्यंत सहजरित्या या 2 धावसंख्या आहेत. पहा अजूनही 32चं संरक्षण करायचं आहे. 12 चेंडू असतील म्हणजे 2 षटकामध्ये 32 धावसंख्या बनवाव्या लागतील. 16 नक्कीच रिक्वायर्ड रन रेट त्यांना मेंटेन ठेवावं लागेल. परंतु ह्या गोष्टी मेंटेन ठेवताना अगदी आता बॉडी लँग्वेजसुद्धा मेंटेन झाला असेल कोमल आणि सुनील भोईरचा. कारण या षटकामध्ये पाहिलं गेलं तर तब्बल 4 धावा त्यांनी पळून बनवल्या गेल्या. म्हणजे विचार करा, वयाच्या 40 वर्षामध्ये आपण आहोत तरीही आपला बॉडी लँग्वेज किती सुरेखरित्या आहे. कारण सुनील भोईरचा जर विचार केला गेला ना तर तब्बल मी त्याला 8 वर्षापासून पाहतोय. बॉडी लँग्वेज ना तसंच्या तसंच आहे. म्हणजे फिटनेसवरती त्याची किती काळजी आहे. म्हणजे क्रिकेट तुम्ही खेळताना ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि खऱ्या अर्थाने ही 40+ संकल्पना ज्याने प्रथमतः काढली गेली ना, खऱ्या अर्थाने खूप सारे पुण्य नक्कीच त्यालाही लाभेल. कारण आपण पाहतो की एका मूवीमध्ये नक्कीच असा उल्लेख आहे की 22 तक पढ़ाई, 24 तक नौकरी, 26 में चौकड़ी, 30 में बच्चे और उसके बाद 40 तक रिटायरमेंट. परंतु 40 नंतर रिटायरमेंट के बाद मौत का इंतजार. परंतु 40 वर्षानंतर क्रिकेटचा खेळ तुम्ही खेळताय, क्रिकेटचा खेळ तुम्ही गावासाठी खेळताय. परंतु यावरती सुद्धा आपण लक्ष केंद्रित करूया की 40 वर्षामधून आपण क्रिकेटचा खेळ खेळतो ना तर आपला फिटनेससुद्धा मेंटेन राहतो. म्हणजे पहा, या 40 वर्षामध्ये तुम्ही क्रिकेट खेळत असताना स्वतःला अनुभव आला असेल की तुम्ही क्रिकेट खेळताना तुमचा फिटनेस लेवलही चांगला झाला आहे. अनेक सारे असे नक्कीच खेळाडू पाहतात. आता बाला बोराडेला नक्कीच तुम्ही पाहू शकता, ज्यांची ध्येय यष्टी भक्कम आहे. ते भक्कम असताना सुद्धा चांगल्या प्रकारे स्ट्रोक खेळतात. म्हणजे विचार करा, आपण 40+ क्रिकेट खेळत असताना तुमच्या फिटनेस लेवलपर्यंत तुमचं लक्ष नसतो ना, तो लक्षसुद्धा त्यामध्ये मेंटेन राहतो. खऱ्या अर्थाने ही संकल्पना काढली आहे ना, त्याला हॅट्स ऑफ. आता 12 चेंडू समाप्त होणं बाकी असेल. 32चं समीकरण त्या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल. त्या ठिकाणी टीम खेळते पिसवली आणि पिसवली टीम आता कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे. प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा फटका त्यांना नक्कीच पाहिजे. त्या अनुषंगाने ही फटकेबाजी तुम्हाला सुनील भोईर आणि कोमलची पाहायला मिळते. आनंद जोशी नक्कीच याला पाठवलं गेलं आता 3ऱ्या षटकासाठी, जिथे बनवायच्या धावसंख्या 32, बॉल शिल्लक असतील 12 बॉल 32 धावसंख्या 12 बॉल असे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार, आनंद जोशी ओव्हर द विकेट.
उचलला गेला फटका, ताकदीचा वापर, मिड विकेटला फिल्डर अगदी चेंडू खाली आणि यस घेतली गेली कॅच. कोमलची ही कॅच खूप इम्पॉर्टंट होती. ही भागी ही भागीदारी ना ड्रॉप करणं खूप गरजेचं होतं. कारण असं म्हटलं जातं ना की लोहे को लोहा पिघलाता आहे. कारण ज्या अर्थाने ही भागीदारी ना तग धरून बसली होती मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याला तोडण्याचं काम कोणी केलं गेलं तर आनंद जोशी याने. आणि ज्या प्रकारे मागच्या मॅचमध्ये त्याचा उल्लेख केला की ज्या प्रकारे त्याचं नाव आनंद ना, त्या टीमला त्यांच्या माध्यमातून जर आनंद द्यायचा असेल ना तर इथनं आनंदला चांगला खेळ करावा लागेल. इथनं खेळ केला आहे चांगला. 12 चेंडू 32ची गरज होती. अजूनही 11 चेंडू बाकी असतील. 32 धावसंख्या बनवावं लागतील टीम नवापाड्याच्या अगेन्स्ट टीम पिसवलीला खेळत असताना. परंतु या मॅचमध्ये आता एक अडथळा निर्माण झाला, एक भिंत त्याच्यामध्ये आहे, ती म्हणजे आनंद जोशी नावाची. आणि त्या आनंद जोशीला नक्कीच आता थोडंसं मागणं ठरवावं लागेल टीम पिसवलीच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट उचलायचा होता प्रयत्न, त्या ठिकाणी बॅकफुटला गेल्यानंतर रूम बनवलं होतं, परंतु बॉलची जर पिचिंग बघितली गेली ना तर अगदी ऑफ सीमवरती होती. शॉर्ट बॉल होता, तो खोदू शकले नाही. त्यांना पुलचा फटका नक्कीच खेळायचा होता पण तो मिस झाला. आणि आता 10 चेंडू 32चं समीकरण हे थोडं मागणं ठरक चाललं आहे टीम पिसवलीच्या माध्यमातून. आता सुनीलला असंही वाटत असेल की एका धावसंख्या यावी, आपली स्ट्राईक रोटेट व्हावी, माझ्या बॅटमध्ये 1-2 मोठे फटके यावे, परंतु तो फटका येणार कधी ह्याची वाट टीम पिसवली पाहते. या वेळेला येईल, सिंगल येईल, कदाचित दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नसेल. आणि हीच गोष्ट नक्कीच मी म्हणत होतो, आता जरी विचार जरी केला ना सुनीलने तरी स्ट्राईक रोटेट करू शकत नाही. कारण त्यालाही माहिती आहे कोमल बाद झालाय, जो नक्कीच आपल्यासोबत खूप चांगल्या प्रकारे खेळ करत होता, आपल्यामध्ये पार्टनरशिप रचत होती. त्या पार्टनरशिपला ब्रेक थ्रो दरम्यान देण्याचं काम आनंद जोशीने तर केलं, परंतु आता त्याच्यासमोर नक्कीच आता आव्हान कोणाचं आहे तर त्या साईडला बघितलं गेलं तर डावकरी आतासाठी हवेचा प्रवाह ना हा अनुकूल आहे. आणि त्या अनुकूल असलेल्या हवेच्या प्रवाहामध्ये नक्कीच आता पहा ते डावकुऱ्याचे आहेत, पण उजव्या हाताने नक्कीच ते आता फलंदाजी करतात. म्हणजेच फलंदाजाचं त्या ठिकाणी मनोबल काय असेल तर गोलंदाजाचं मन ना त्यांना डायव्हर्ट करायचं आहे. त्या अनुषंगाने नक्कीच ह्या अँगलने नक्कीच ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु टेनिस बॉल क्रिकेट ना आता डेव्हलप होत चालला आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक साऱ्या नियमावली नक्कीच बदलाव केले गेलेत. ज्या प्रकारे नक्कीच ऑफस्टम्पवरची तुम्ही दुसरी लाईन पहा, शफल झाल्यानंतर त्याच्या बाहेरून चेंडू गेला तर तुम्हाला व्हाईट बॉल देण्यात येईल, त्याच्यावरून गेला तर तुम्हाला व्हाईट बॉल देण्यात येणार नाही. अशा भरपूर साऱ्या नियमावली ना आता टेनिस बॉल क्रिकेट बदलाव करत चालली आहे. पण तो हा बदलाव पहा, अगदी डावकुऱ्याचे फलंदाज होते, उजव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पण तुम्हाला खेळून दिला नाही कारण हा नियम आहे. होतो यार रामदेव विकेटने ऑफस्टम्पवरती चेंडू ठेवला गेला आणि एकही धावसंख्या मिळणार नाहीये माहिती आहे सुनीलला. परंतु आता ना समीकरण ना पूर्णपणे बदलत चाललंय. ज्या प्रकारामध्ये नक्कीच वातावरणामध्ये बदल झाला, जेव्हा तुम्ही क्रीडांगणावरती सकाळी आले नक्कीच त्यावेळेला धुक्याचं साम्राज्य होतं, सूर्यदेव थोडेसे उगवले गेले, तर धुक्याचं साम्राज्य सुद्धा पाहिलं गेलं तर संपन्न झालं. थंडी वाजत होती, गरमी चालू झाली, त्याच्यानंतर संध्याकाळ जशी चालली ना हवा वाढते तशाच प्रकारे ना या मॅचचं समीकरण आता बदलत चालली आहे टीम पिशिवलीच्या माध्यमातून. या वेळेला अजून एक डॉट बॉल आणि उल्लेखनीय कामगिरी. आनंद जोशी आता पूर्णपणे ना आपल्या भात्यातील जो अस्त्र होतं ना तो आता पूर्णपणे बाहेर काढला गेला. आणि आता प्रश्न पडला असेल सुनील भोईर याला की कोमलची विकेट आली त्याच्यानंतर आपली परिस्थिती थोडीशी कोमल झाली आहे, कारण आता अनुकूल असलेली परिस्थिती कधीही बदलते. म्हणून आम्ही असं म्हणत असतो की सरडा ही कमी रंग बदलतो पण क्रिकेटाना भरपूर सारा रंग बदलतो. आणि तो रंगरंगोटीचा खेळ आपल्याला या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये तुम्हाला टीम नवापाडा आणि पिसवली खेळताना पाहायला मिळते. इथनं पहा बॉल शिल्लक असेल फक्त एक आणि धावसंख्या फक्त एकच खर्च केली आहे, ती म्हणजेच आनंद जोशी यांनी. वॉट बॉलिंग, याला फटका उचललाय अक्रॉस द लाईन, अक्रॉस द बॅट फिल्डर त्या ठिकाणी तग धरून मैदानाच्या आतमध्ये आणि यस घेतली गेली कॅच. या मॅचची अजून एक गोल्डन विकेट कॅरी करत असताना प्रेशराइज क्रिकेट खेळत असताना सुनील भोईर होता. अखेरकार त्याला लालच दिली गेली, अडकवला गेला, जाल्या रसलं गेलं होतं आणि त्या जाल्यामध्ये अडकवत असताना आनंद जोशीला मिळते सफलता. आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी त्या ठिकाणी हाताळत असताना या षटकामध्ये विकेट 2 आणि धावसंख्या 1. क्रिकेटच्या खेळाला सरड्याचं नाव दिलं ते आता नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण 12 चेंडूमध्ये 32 धावसंख्येची गरज होती. आणि हे तुम्ही नक्कीच पाहता, कारण ज्या ठिकाणी बल्ल्यानी प्रीमियर लीग चालू आहे
जी टिटवाला विभागामध्ये नक्कीच ही बल्ल्यानी प्रीमियर लीग चालू आहे. 6 षटकामध्ये तब्बल 151 धावसंख्या त्या ठिकाणी बनवल्या गेल्यात आणि जर विचार केला गेला तर 22 चेंडूमध्ये 105 धावसंख्या त्या ठिकाणी बनल्या सुद्धा गेल्यात. म्हणजेच क्रिकेटचा खेळ हा किती देखणा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 31ची गरज आहे. इम्पॉसिबल गोष्ट आहे की पॉसिबल गोष्ट आहे तीही नक्कीच पाहणं तेवढं फार गरजेचं. म्हणजेच क्रिकेट हे समीकरण असं असतं ना, ज्या क्रिकेटच्या समीकरणामध्ये कधी काही होऊ शकतं. म्हणजे रंकेचं रावण कधी होईल ना हे सांगू कोणीही शकत नाही. तोच खेळ नक्कीच क्रिकेटचा आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. याला फटका उचलण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, बॅटची हलकीशी कडा होती यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ज्या ठिकाणी आपण पाहायला गेला तर हा झेल इथनं पाहायला मिळाला आणि निरंकार बाद झाला. त्या ठिकाणी नक्कीच एक सुबक ट्रॉफी, थँक्यू डीजे सुबक ट्रॉफी नक्कीच पाहू शकता. संघ नक्कीच 40+ हे नाव त्याच्यामध्ये नक्कीच कोरलं गेलेलं आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघ असोसिएशनच्या माध्यमातून नक्कीच श्री अर्जुनदादा पाटील जे नक्कीच ग्रामीण 40+ अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून नक्कीच ही ट्रॉफी या ठिकाणी देण्यात आली. आणि या क्रीडांगणावरती ही ट्रॉफी आणि उंबाडे गाव ना हा संबंध खूप मोठा आहे. कारण थोड्या दिवसानंतर नक्कीच याच क्रीडांगणावरती तुम्हाला भगवा चषक सुद्धा पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थाने भगवा चषकामध्ये सुद्धा अशाच डिझाईनच्या ट्रॉफ्या नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने या ट्रॉफीची जी डिझाईन आहे ना आणि ते नातं उंबाडे गाव ना सातत्याने पुढे नेत आला आहे आणि ते माहीत होतं कदाचित अर्जुनभाई पाटील यांना, म्हणून त्या डिझाईनची ट्रॉफी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. बहुत यार उर्द विकेट फुल लल्लेन चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये एकच धावसंख्या नक्कीच मिळेल. परंतु त्यांनाही माहिती आहे की नवापाडा टीम आता जिंकतीये तरी संघर्ष सोडत नाही. कारण असं म्हटलं जातं ना की संघर्ष किए बिना कोई महान नहीं होता, संघर्ष किए बिना किसी का जय जयकार नहीं होता, जब तक ना पड़े पत्थर पे हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. खऱ्या अर्थाने एखाद्या दगडाची मूर्ती जर बनवायची असेल ना तर त्या दगडालाही खूप सारे घनाचे घाव सोसावे लागतात. तशा प्रकारे आजच्या दिवसामध्ये घनाचे घाव सोसले गेले ते नवाडपाडा क्रिकेट संघाने आणि आता त्यांच्या पदरी नक्कीच आपल्याला सुख पाहायला मिळतोय. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. क्रिकेट हा भावनांनी भरलेला खेळ असतो आणि त्या भावनांना काही संघाच्या दुखावल्या जातात, काही संघाच्या भावना सुकावल्या जातात. आता ही दुखावलेली भावना घेऊन जड पावलाने मैदानाच्या बाहेर एक फलंदाज तो टीम पिसवलीचा येताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने ना भारतामध्ये क्रिकेट हा फक्त खेळ नसून ती एक भावना आहे, तो एक धर्म आहे आणि त्या धर्माचा गुरु आपण कोण मानतो माहिती आहे, जो म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना त्या ठिकाणी आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा त्याला पाहिलं गेलं. 16व्या वर्षात नक्कीच त्याने आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली गेली. अनेक सारे रेकॉर्ड त्यांच्या माध्यमातून मोडले गेले. 16व्या वर्षामध्ये त्या ठिकाणी क्रिकेट करिअरची त्यांनी सुरुवात केली गेली. त्या धर्माचा गुरु आपण सचिन रमेश तेंडुलकर याला नक्कीच मानतो. त्या ठिकाणी फक्त शिल्लक असतील त्या ठिकाणी आपण जर पाहिले गेले तर या मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक आहे. म्हणजे 3 बॉल आणि 30 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये उरली गेली आहे. ती म्हणजे जिथे बॅटिंग करते टीम पिसवली क्रिकेट संघ. आत्ता ना एक स्ट्रॉंग झोनमध्ये पोहोचली गेली टीम नवापाडा. 3 चेंडू 30ची गरज, या बल्ला कट केला चेंडूला. या 4 धावसंख्या जरूर मिळतील ना तर ही 2 चेंडूमध्ये आता 26 बनवावे लागतील. 26 होतील का हा प्रश्न चिन्हच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये राहिला आहे. परंतु प्रत्येक प्रेक्षकांच्या तोंडामध्ये एकच शब्द असतील की नाही, नो. नो ना क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा आहे. ज्यावेळेला तुम्ही 2 धाव घेण्यासाठी फलंदाज पाहता, दुसरी धाव घ्यायची असते, एखाद्या फलंदाजाला वाटतं धोकादायक आहे तो म्हणतो नो, आणि एखाद्या फलंदाजाला वाटतं एक धावसंख्या होऊ शकतात तो म्हणतो येस. म्हणजे येस आणि नो ना हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. आता या धावसंख्या होऊ शकत नाही. 2 चेंडू 26ची गरज आहे. तर 2 चेंडू 10ची गरज असती तर आपण काहीतरी वेगळं स्वरूप पाहिलं असतं. यापर्यंत पहा अगदी अफिश खेळले गेले. अफिश कव्हर ड्राव नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो. डीप स्वीपर कव्हरच्या दरम्यान पूर्णपणे खुलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतं आणि अजूनही या मॅचमध्ये समीकरण उरलं गेलं आहे. 1 चेंडू आणि 22 धावसंख्या त्या ठिकाणी बनवाव्या लागतील टीम त्या ठिकाणी पिसवली क्रिकेट संघाला. खूप चांगल्या प्रकारे नक्कीच आजचा दिवस अगर प्रेक्षकांनी एन्जॉय केला. GTCच्या माध्यमातून आमचे गणेशजी बघत असतील त्यांच्या माध्यमातून नक्कीच ही पूर्णपणे थेट लाईव्ह प्रक्षेपण तुमच्यापर्यंत GTCच्या माध्यमातून पुरवले गेले. आमचे नक्कीच अशोकजी पाटील जे पडकी पाडायचे आहेत अगदी त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये नक्कीच आजच्या